नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय सहकार. आपण 5वं प्रकरण पाहतोय, ग्रामीण सहकारी संस्था. त्याच्यामध्ये आज आपण ग्रामीण सहकारी संस्था हा घटक या ठिकाणी पाहणार आहोत. तर ग्रामीण सहकारी संस्थेची जी सद्यस्थिती आहे ती आपणाला पुढील प्रमाणे सांगता येते. जे ग्रामीण भागामध्ये या सहकारी संस्थेमार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा ग्राहकांना देण्याचं कार्य केलं जातं. जे खाजगी संस्थेच्या माध्यमातून जी ग्राहकांची पिळवणूक केली जाते, जे वजनमाप असतील किंवा वस्तूची गुणवत्ता असेल किंवा त्या वस्तूबाबत ग्राहकांना अनभिज्ञ ठेवून जे काही व्यवहार केले जातात, तर त्या ठिकाणी ग्राहकांची पिळवणूक केली जाते. म्हणजे हे सर्व थांबण्यासाठी ग्रामीण सहकारी संस्थांची स्थापना झालेली दिसून येते. म्हणून आपणाला या ग्रामीण सहकारी संस्थांची जी भूमिका आहे किंवा त्यांचं जे कार्य आहे किंवा त्यांची जी सद्यस्थिती आहे हे सुद्धा या ठिकाणी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर या ग्रामीण सहकारी संस्था नागरी पुरवठा खात्याकडून नियंत्रित दराने विकावयाच्या वस्तू खरेदी करतात आणि त्याच वस्तू ग्राहकांना नियंत्रित दरामध्ये त्या विक्री करत असतात. त्याच पद्धतीनं सहकारी विपणन संस्था ज्या आहेत, तसंच उपभोग्य वस्तूवर प्रक्रिया करणारे जे काही कारखाने आहेत त्यांच्याकडूनही या ग्रामीण सहकारी संस्था त्या वस्तूंची खरेदी करत असतात, जेणेकरून ग्राहकांना त्या वस्तू योग्य दरामध्ये किंवा योग्य त्या दरामध्ये योग्य वेळेमध्ये त्यांना पुरवठा केला जावा आणि ग्राहकांची गरज भागली जावी. त्याच पद्धतीने राज्य सहकारी संस्था आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संस्था यांच्याकडूनही ग्रामीण सहकारी संस्था मालाची खरेदी करत असतात. त्याच पद्धतीनं खाजगी ठोक विक्रेते असू देत, यांच्याकडून सुद्धा या संस्था ग्राहकांना उपभोग्य अशा वस्तूंची खरेदी करत असतात. तसंच उत्पादन व संग्राहक यांच्याकडूनही या वस्तूंची खरेदी केली जाते. म्हणजे या खरेदी पाठीमागील जे काही उद्देश आहे ते उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील जे काही ग्राहक आहेत तर त्या ग्राहकांना वाजवी दरामध्ये योग्य प्रमाणात त्यांच्या जीवनावश्यक गरजा किंवा वस्तूंचा पुरवठा त्यांना केला जावा. तर आज बहुतेक प्राथमिक सहकारी ग्राहक भांडारामधून एकूण विक्रीच्या 70 ते 80% वस्तूची विक्री ही नियंत्रित दराने विकल्या जाणाऱ्या वस्तूंचीच असते. जे बघा, जे किती मोठ्या प्रमाणावर हा व्यवहार आहे. जे एकूण जी काही विक्री होते या ग्रामीण सहकारी संस्थेच्या माध्यमातून, त्या विक्रीपैकी 70 ते 80% विक्री ही या नियंत्रित दराने किंवा या विकल्या जाणाऱ्या वस्तूंची असते. नियंत्रित दरानेच या वस्तू विकल्या जातात. म्हणजे एकूण विक्रीच्या 70 ते 80% विक्री ही या पद्धतीने केली जाते. तर या विक्री केल्या जाणाऱ्या वस्तूमध्ये प्रामुख्याने साखर आहे, कापड आहे, रॉकेल आहे, अशा उपभोग्य वस्तू त्यांची विक्री या ठिकाणी केली जाते. निश्चितच जर वस्तूची खुल्या बाजारात मुबलक प्रमाणात विक्री होऊ लागली व नियंत्रित दराच्या वस्तूवरील बंधने दूर करण्यात आली तर ग्राहक सहकारी भांडारांना स्पर्धेत टिकून राहणं शक्य होणार नाही. म्हणून ग्राहक भांडाराने अनियंत्रित वस्तूची विक्री देखील मोठ्या प्रमाणात करण्याचे धोरण स्वीकारलेलं आहे. जे या नियंत्रित वस्तू ज्या आहेत या ग्रामीण सहकारी संस्थेच्या माध्यमातून विकल्या जातात. त्याच्या जोडीला इतरही वस्तू ते विक्री करत असतात. जेणेकरून या ग्राहकांची गरज, जी सर्व सेवांची गरज आहे, वस्तूंची गरज आहे, ती निश्चितपणे पूर्ण व्हावी असे उद्देश या संस्थेचे आहेत. त्यानंतर आपण भूमिका पाहूया, ग्राहक सहकारी संस्थांची भूमिका. निश्चितच प्रत्येक अर्थव्यवस्थेत जे काही सार्वजनिक वितरण पद्धती असते ती वेगवेगळ्या स्वरूपाची दिसून येते. जसं भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आपणाला वस्तू व सेवा यांचं उत्पादन खाजगी उद्योजक करताना दिसून येतात. आणि निश्चितच या ठिकाणी म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उद्देश काय आहे त्या वस्तूच्या विक्रीच्या पाठीमागील, तर जास्तीत जास्त नफा मिळवला जावा हा उद्देश असतो. जे ही भांडवलशाही अर्थव्यवस्था या ठिकाणी ग्राहकांच्या
निश्चितच हिताचा विचार करत नाही असं या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे भांडवलाचा विचार त्या ठिकाणी केला जातो. जास्तीत जास्त नफा किंवा आर्थिक फायदा कसा मिळेल हा उद्देश या भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील विक्री व्यवहारापाठीमागे असतो असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. मात्र या सहकारी किंवा सार्वजनिक विक्री संस्था ज्या आहेत तर त्या स्थापनेपाठीमागील किंवा त्या चालवण्याच्या पाठीमागील ग्राहक हा महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो. ग्राहकांना त्या वस्तू योग्य दरामध्ये मिळाव्यात, तसंच वजनमाप व्यवस्थित यावीत आणि ग्राहकांची ती गरज भागविली जावी, असे म्हणजे चांगले उद्देश या ग्रामीण सहकारी संस्थेच्या पाठीमागं असतात किंवा स्थापनेच्या पाठीमागं असतात असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे निश्चितच या सहकारी किंवा सार्वजनिक विक्री व्यवसायामार्फत ठरवून दिलेल्या किमतीनेच विक्री केली जाते. जे या किमती निश्चित ठरविल्या जातात. मग फायदा हो किंवा तोटा हो, त्या किमतीला त्या वस्तू विकल्या जातात. मात्र भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये तसं नसतं. अधिकाधिक नफा मिळवणं, अधिकाधिक आर्थिक फायदा मिळवणं हे उद्देश त्याच्या पाठीमागं असतात. म्हणून त्या ठिकाणी ग्राहकांची निश्चितच पिळवणूक होते असं या ठिकाणी आपणाला सांगता येईल. या उलट सहकारी आणि सार्वजनिक ज्या काही संस्था आहेत तर त्याच्या माध्यमातून ग्राहकांचा विचार या ठिकाणी केला जातो. म्हणजे तोटा झाला तरी काही हरकत नाही, परंतु जी विक्रीची निश्चित किंमत केलेली आहे, जी निश्चित किंमत ठरवलेली आहे, त्या ठरवलेल्या किमतीला त्या सर्व वस्तूंची विक्री चोखपणे करण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातं. निश्चितच या वस्तू आणि सेवांचे वितरण योग्य प्रकारे व्हावे म्हणून प्रयत्नही केले जातात. भारतासारख्या संमिश्र अर्थव्यवस्थेत किंमत यंत्रणेला आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेला सारखेच महत्त्व आहे. तरीही या अर्थव्यवस्थेत ग्राहक सहकारी संस्थांना वस्तू व सेवांच्या वितरणात महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. जे निश्चितच विक्री किंवा किंमत या दोन्हीलाही समान महत्त्व आहे. या आपल्या भारतीय सार्वजनिक वितरण किंवा ग्राहक व्यवस्थेमध्ये अशा विविध भूमिका या संस्थांना किंवा या ग्राहक सहकारी संस्थांना पार पाडाव्या लागतात. त्याच्यातील आपण एक एक भूमिका खालीलप्रमाणे पाहूया. तर पहिली भूमिका आहे वस्तूच्या किमतीवर नियंत्रण ठेवणं. जी महत्त्वाची भूमिका आहे. आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं उदाहरण पाहिलं किंवा या खाजगी संस्थांची सुद्धा उद्दिष्टे आपण पाहिलेली आहेत. तर जास्तीत जास्त नफा मिळवणे हे उद्देश त्या ठिकाणी असतात. परंतु या ग्रामीण सहकारी संस्थेची जी पहिली भूमिका आहे महत्त्वाची, ती म्हणजे वस्तूच्या किमतीवर नियंत्रण ठेवणं. जिकडं खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा खाजगी ठिकाणी जे काही वारंवार वस्तूच्या किमती वाढवल्या जातात, तर या उलट या ग्रामीण सहकारी संस्थेमध्ये वस्तूच्या किमती स्थिर असतात. ज्या वस्तूच्या किमती ठरलेल्या आहेत त्याच किमतीला त्या वस्तूंची विक्री केली जाते. म्हणजेच या वस्तूच्या किमतीवर नियंत्रण ठेवणं, त्याच किंवा ठरलेल्याच किमतीला त्या वस्तूचं वितरण किंवा विक्री ग्राहकांना करणं, ही एक महत्त्वाची भूमिका या ग्रामीण सहकारी संस्थेची आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. उदाहरण दिलेलंच आहे त्यांनी. खाजगी क्षेत्रातील वस्तूंच्या किमतीचा निर्णय आणि वितरण व्यवस्थेचा निर्णय किंमत यंत्रणेमार्फत घेतला जातो. सरकारचे त्याच्यावर बंधन नसते. म्हणजे हे या उलट झालं. म्हणजे ग्रामीण सहकारी संस्थेच्या उलट एक खाजगी संस्थांचीही ध्येय धोरणं असतात. म्हणजे त्यावरती शासनाचं नियंत्रण सुद्धा असू शकत नाही, कारण ते ठरवितात किती किमतीला वस्तूंची विक्री करायची वगैरे. म्हणजे त्या ठिकाणी ग्राहकांचा विचार हा दुय्यमपणे किंवा दुय्यम पद्धतीने केला जातो. जास्तीत जास्त पैसा मिळवणं, आर्थिक नफा जास्तीत जास्त कसा होईल याकडं त्यांचा कल असतो किंवा हे उद्देश त्यांचे असतात असं या ठिकाणी आपणाला म्हणता येईल. भारतातील नागरी पुरवठा खाते कार्यक्षम नसल्याने त्यांना ग्राहक सहकारी संस्थांची मदत घ्यावी लागते. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सर्व स्तरातील लोकांना करणे शक्य होते व तसेच वस्तूंच्या किमतीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्याचं कार्यसुद्धा केलं जातं. जे भारतातील नागरी पुरवठा जे खातं आहे तर त्याला या ठिकाणी ग्राहक सहकारी संस्थांची मदत घ्यावी लागते आणि या सहकारी संस्थेच्या माध्यमातूनच या विविध वस्तूंचा पुरवठा हा भारतातील नागरी पुरवठा खात्याकडून केला जातो.
एकूणच काय तर वस्तूच्या किमती स्थिर राखणं आणि ग्राहकांना योग्य त्या दरामध्ये वस्तूंचा पुरवठा करणं असे उद्देश याच्या पाठीमागं असतात. त्यानंतर पुढची दुसरी भूमिका आहे ती म्हणजे जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन. तर आपण वरतीच पाहिलं की साखर असेल, कापड असेल किंवा रॉकेल असेल, म्हणजे यासारख्या अनेक किंवा विविध ज्या काही ठरवलेल्या जीवनावश्यक वस्तू आहेत, तर त्या वस्तूंचे उत्पादन करण्याची भूमिका सुद्धा या ग्राहक सहकारी संस्थेची आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. जी या संस्थांनी जीवनावश्यक वस्तूचे उत्पादन करण्यास सुरुवात केलेली दिसून येते. वस्तूचे उत्पादन कमीत कमी किमतीत कसे करता येईल याचा या संघटना विचार करीत असतात. जे उत्पादनाच प्रक्रिया या संस्थेकडं किंवा या संस्थेनं राबविल्यामुळं निश्चितच उत्पादनावरती येणारा जो खर्च आहे तो आटोक्यात येतो आणि निश्चितच त्या उत्पादनाच्या किमती किंवा त्या मालाच्या किमती नियंत्रित ठेवणं किंवा त्या मालाच्या किमती या आवाक्यामध्ये ठेवून त्या किमतीलाच ग्राहकांना त्या वस्तूंचा पुरवठा करणं आणखीन सुलभ किंवा शक्य होतं. तर अशी ही दुसरी भूमिका आपणाला या ग्राहक सहकारी संस्थेची सांगता येईल, ती म्हणजे जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणं, म्हणजे त्या वस्तू तयार करणं, त्या वस्तू उत्पादित करणं ही सुद्धा दुसरी भूमिका या संस्थांची आहे. त्याच पद्धतीनं ग्राहकांची पिळवणूक थांबवणं. वरतीच आपण पाहिलं खाजगी किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहकांची पिळवणूक होते. त्या मालाच्या किमतीमध्ये असेल किंवा त्या मालाच्या वजनमापामध्ये असेल किंवा त्या मालाच्या गुणवत्तेमध्ये असेल, जे तिकडे पिळवणूक होते. या उलट या ग्राहक सहकारी संस्थेमध्ये ग्राहकांची पिळवणूक थांबविली जाते. जे योग्य दर्जाची वस्तू आणि ठरलेल्या किंवा योग्य त्या किमतीला योग्य त्या वजनमापासह त्यांना वितरित केली जाते. जे या ठिकाणी त्या ग्राहकांना त्यांनी दिलेल्या पैशाचा योग्य मोबदला म्हणजे योग्य पद्धतीची वस्तू त्यांना मिळून जाते. म्हणजे असे उद्देश आपणाला या संस्थेचे किंवा अशी भूमिका या संस्थेची आहे असे या ठिकाणी आपणाला सांगता येईल. त्यानंतर निर्भीळ मालाचा पुरवठा करणं ही एक भूमिका आहे. निर्भीळ म्हणजेच काय? कुठल्याही प्रकारची भेळमिसळ या मालामध्ये केली जात नाही किंवा या ग्रामीण सहकारी संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या मालामध्ये होत नाही. जे गुणनियंत्रण म्हणूया आपण किंवा क्वालिटी त्या वस्तूची चांगल्या पद्धतीनं ठेवण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातं. मात्र भांडवलशाही किंवा खाजगी अर्थव्यवस्थेमधून अशा ज्या काही वस्तूंची विक्री केली जाते तर त्या ठिकाणी गुणनियंत्रणावरती शंका निश्चितच आपल्याला उद्भवल्याशिवाय राहत नाही. कारण भेळमिसळ केली जाते. चांगल्या दर्जाच्या वस्तूमध्ये कनिष्ठ दर्जाच्या वस्तू म्हणजे त्याची भेळमिसळ करून या ठिकाणी विक्री व्यवस्था राबविली जाते. म्हणजे त्या ठिकाणी ग्राहकांचा विचार केला जात नाही किंवा मालाची गुणवत्ता विचारात घेतली जात नाही. केवळ आर्थिक पैसा किंवा भांडवल मिळवणं किंवा जास्तीत जास्त फायदा मिळवणं असे उद्देश त्या संस्थेचे असतात. या उलट ही ग्रामीण सहकारी संस्थेची भूमिका कुठली आहे तर निर्भीळ मालाचा पुरवठा करणं म्हणजे चांगल्या गुणवत्तेची चांगल्या क्वालिटीच्या वस्तू या ग्राहकांना मिळवून देण्याचं कार्य किंवा मिळवून देण्याची भूमिका या सहकारी संस्थांची असते. त्यानंतर पुढची भूमिका आहे समाजातील सर्व स्तरातील लोकांना वस्तूचा पुरवठा केला जातो. जे सर्व स्तर या ठिकाणी विचारात घेतले जातात त्या वस्तूंचं वितरण किंवा विक्री करण्यापाठीमागे. मग ती व्यक्ती श्रीमंत असो किंवा गरीब असो किंवा मध्यमवर्गीय असो, जे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बंधन असत नाही. जातपात असू दे किंवा धर्मव्यवस्था असू द्या किंवा समाजातील आर्थिक स्तर असू द्या, सामाजिक स्तर, अशा कुठल्याही प्रकारच्या बंधनामध्ये न अडकता निश्चितच त्या वस्तूंचा पुरवठा किंवा विक्री करण्याचं कार्य या ग्रामीण सहकारी संस्थेमार्फत केलं जातं. म्हणजे समाजातील सर्व स्तरातील लोकांना या वस्तूचा पुरवठा केला जातो. म्हणजे निश्चितच विषमतेची जी तीव्रता आहे समाज व्यवस्थेतील, आर्थिक विषमता असू द्या किंवा धार्मिक वादातून निर्माण झालेली विषमता असू द्या, अशी विषमता कमी करण्याची सुद्धा महत्त्वाची भूमिका या ग्रामीण सहकारी संस्थेच्या माध्यमातून कळत नकळतपणे किंवा प्राधान्यक्रमाने राबविली जाते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. या संस्था वाजवी किमती सर्व थरातील लोकांना म्हणजे लोक कुठल्याही थरातील असो किंवा ग्राहक कुठल्याही स्तरातील असू द्या त्याला त्याच किमतीला त्या वस्तूचा पुरवठा किंवा विक्री या संस्थेमार्फत केली जाते. त्यानंतर पुढची भूमिका आहे आर्थिक नियोजनास मदत करणं. निश्चितच भारतासारखा जे आपल्या
भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे तर विकसनशील अवस्था आहे. आपण आणखीन विकसित झालेलो नाही. जी विकसित होण्याची प्रक्रिया चालू आहे. अशा भारतीय अर्थव्यवस्थेला निश्चितच आर्थिक नियोजनाची चांगली गरज आहे. असं आर्थिक नियोजन करण्यामध्ये ही ग्रामीण भागातील ग्रामीण सहकारी संस्थांची निश्चितच मदत होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण का वाजवी दराला या वस्तू ग्राहकांना विक्री केली जाते. निश्चितच ग्राहकांचा जो आर्थिक स्तर आहे किंवा त्यांचा अनाठायी या वस्तू विकत घेण्यावर होणारा जो खर्च आहे किंवा त्यांची ती आर्थिक पिळवणूक होते तीसुद्धा म्हणजे खाजगी ठिकाणी आर्थिक पिळवणूक होते त्यांची ती या ठिकाणी थांबवण्याचं कार्य केलं जातं. निश्चितच आर्थिक नियोजन चांगल्या पद्धतीनं भारताचं राखण्यामध्ये या ग्रामीण भागातील सहकारी संस्थांची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे किंवा ती वाखणण्याजोगी आहे असं या ठिकाणी आपणाला म्हणता येईल. वस्तूची किंमत पातळी प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तूच्या किमती